हे बघा, हे अमायराने माझ्यासाठी छोटंसं ग्रीटिंग कार्ड बनवलं आहे. अमायरा माझी मुलगी. मस्त काय काय लिहिलं आहे बघा तिने. व्हेरी हॅपी अँड सेफ जर्नी गो बाबा. बी सेफ. बेस्ट ब्लॉगर इन द वर्ल्ड. अजून आपलं काहीच नाही आणि ह्यानी बेस्ट ब्लॉगर इन द वर्ल्ड टाकलाय. आय लव्ह यू टू बाबा. अँड बाय. थँक्यू. खूपच मस्त बनवलं आहे. वी विल बी कॅरिंग दिस विथ अस फॉर द गुड लक. येस, थँक्यू बाबा. गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड मॉर्निंग फ्रॉम चितकुल. खूप वाईट थंडी आहे. क्लायमेट थोडा बदलतो आहे, मध्ये चेंज होतो आहे. आपल्या आज कसं इकडून निघायचंच आहे. बघूया आज किती कुठेपर्यंत पोचतो आपण. ॲटलीस्ट वी हॅव टू ट्राय रामपूर आणि मग उद्या रामपूरवरून डायरेक्ट चंदीगड. दॅट इज वॉट माय प्लॅन इज अँड विल होपफुली कवर दॅट प्लॅन. येस. सो ब्रेकफास्ट इज रेडी. दिस इज द ब्रेकफास्ट. ऑमलेट ब्रेड आणि चहा. सो फटाफट ब्रेकफास्ट संपवूया आणि सामान लोड करूया. सुप्रभात मित्रांनो. आपण आपली जर्नी चालू केली आहे. ते चितकुलचे बर्फाचे डोंगर. बाय बाय फॉर नाव. अंटिल वी मीट नेक्स्ट टाइम. काल बऱ्याच गोष्टी झाल्या. फर्स्ट, ज्या वॉकिंगच्या रस्त्यावर मी माझी गाडी घातली आणि मग एका पॉईंटला गाडी पूर्ण अडकली. मग त्यांना बोलवावं लागलं. गाडी पुन्हा फिरून. प्रॉपर्टी खूप चांगली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. थोडा पार्किंगचा इश्यू आहे, पण प्रॉपर्टी खूप चांगली आहे. जेवण खूप चांगलं आहे. वाईब्स चांगल्या आहेत प्रॉपर्टीच्या. आणि प्लस पॉइंट म्हणजे तिकडचे दोन कुत्रे, पेपर आणि ग्रम्पी. लेफ्टने चालवायची. बेटर मेक हॅबिट ऑफ इट. सो गाडी उतरवताना थोडा त्रास झाला, बट नाव आहे मग ओके. आज इकडे स्नोफॉलचं प्रोटेक्शन आहे दुपारनंतर. होपफुली त्याच्या आधी आपण हे क्रॉस करू. हा रोड आपण काल कव्हर केलाय, त्यामुळे जास्त कव्हर नाही करणार आहे. मध्ये मला जिथे चांगलं दृश्य असेल तिकडे कॅमेरा ऑन करत जाईल. आय थिंक स्नोफॉल चालू झालाय तिकडे. बघूया काय होतं पुढे ते. सांगल्याला जाऊ. सांगल्याला तर जाऊया. पुढचं पुढे बघूया. आता एक छोटस कांड झालं. चांगला स्पीड मिळाला होता. वरून एक मीडियम साईजचा दगड आला आणि स्पोकला लागलाय. नशीब स्पोकलात लागला. बघायचं काय डॅमेज केलाय का, पण इथे मी थांबत नाहीये. सिम्स मोर रिस्की आणि मी बऱ्यापैकी कव्हर केलाय. माझ्या मते एकदा सांगलीला जाऊनच ब्रेक घेऊ आणि तिकडे चेक करू. देयर इज नो पॉइंट.
थिंक छोटाच दगड होता. डॅमेज तसं काही दिसत तर नाहीये मला. ते लागला. सांगलीच्या मार्केटलाच पोचलोय. क्लायमेट जरा जास्तच खराब आहे. चला लवकर निघूया इकडून. खूपच जोराचा वारा सुटलाय. आपला रस्ता चालू झालाय. पण थोडंसं सांभाळून जावं लागणार. हवेमुळे दगड पडायचे चान्सेस आहेत. जस्ट हॅव टू बी केअरफुल. सेकंडवरच राहतो. अशी जोराची हवा सुटली होती. आय थिंक त्याच्यामुळे पण ढग निघून गेले असं वाटतंय. होपफुली आपण कव्हर करू. 28 चालू केलंय. बघा किती वेळ लागतो असतो. शाबास. त्यात बॅस्ट टेन्शन होता. निघालो त्या बॅचमधून. कॅमेरामध्ये दिसत नाही तो, पण बऱ्यापैकी स्लोप होता. तसं रेती आणि दगड. त्यामुळे गाडी कंटिन्यू सरकत होती. ओके, बॅक ऑन द रोड. मी तर राईट हँड साईडने किंवा इटली मधून गाडी चालवतोय. कुठली गाडी आली थांबू. And focus only on the road, not on the left hand side. रस्ता चांगला आहे तर पळून घेऊया. अजून तरी रस्ता मध्ये चांगला आहे. आणि कालचा आता ओव्हरऑल करचिम 10 किलोमीटरच राहिलाय. ओके, ओव्हरऑल आपला जो एक्सपिरियन्स झाला आहे त्या रस्त्यावर आणि ह्या रस्त्यावर चालू, त्यामुळे आज स्पीड जरा बराच बरा आहे. कधी ह्या रस्त्यानं गाडी चालवली नाही ती, त्यामुळे तेवढा कॉन्फिडन्स नव्हता. आय एम नॉट सीइंग आय एम 100% कॉन्फिडंट, बट बऱ्यापैकी आहे. मारामारी न करता कोणाबरोबर निघून जायचं, इथे मस्ती नाही करायची. वरती परफॉर्म पडतोच आहे वाटतं. दीज आर खतरनाक रोड्स ऑफ इंडिया. ह्याच्यापेक्षाही आहेत, बट दिस इज वन ऑफ द खतरनाक. आय थिंक पांगी व्हॅली आणि त्याशिवाय जाणारे रस्ते आहेत त्याच्यापेक्षा भारी आहेत. भारी म्हणण्यापेक्षा याच्यापेक्षा जास्त खतरनाक आहेत. बट या रस्ते सिनिक सुद्धा असतात. फक्त
त्या नजरांकडे जास्त वेळ पाहता येत नाही. ते बघा काय कट दिला डोंगराला. ते लक्ष्मी मातेचं मंदिर आहे. तो रस्ता बघा असा वरती चढतोय लिटरली काटकोनात. आणि आपला पण असंच आहे. समोरचा जर बघत असेल आपला तर त्याला पण तसंच दिसणार. एकदम काटकोनात वळताना. आपला रस्ता आहे, बस खाली जायचंय. ऑलमोस्ट आता करचमला पोहोचू आपण. सध्या तरी शिमलापर्यंत टाकलाय मी, बघूया कुठपर्यंत पोहोचतो ते. बाय बाय सांगला व्हॅली. इट इज ऍक्च्युअली नॉट सांगला व्हॅली, बट येस दिस इज. हा रूट तिकडेच घेऊन जातो आपल्याला. जस्ट करचमला पोहोचलो आपण. जो आपला मेन टार्गेट होता दोन्ही रस्ते क्रॉस करायचे, तो झालाय. आय थिंक आपण 2 तासात पोहोचतोच नाही इकडे. गुड. आणि आता जरा रस्ते चांगले लागतील. येताना आपण हा रस्ता कव्हर नाही केला होता, त्यामुळे थोडा थोडा हा रस्ता कव्हर करतोय. हा खूपच चांगला रस्ता बनवलाय. आय थिंक यांना पण इथे लँडस्लाईडचा धोका आहेच. हे काय कसं करणार हिमालयामध्ये का. वॉक टू 6 किलोमीटर आहे. क्या ही रोड बनाया है यार. डाव्या साईडला मस्त नदी वाहते. हा एक सुंदर रस्ता. बाबा मॅप मध्ये मी शिमला टाकलाय, 184 किलोमीटर. तो पूर्ण घाट सेक्शन असल्यामुळे तेवढं कव्हर करणं थोडंसं मुश्किल होतं, पण आपण ट्राय करू. हे ना एवढा अख्खा रस्ता चांगला आणि मध्ये एखादा असा डीप खड्डा आहे, पळवायला पण भीती वाटते. त्यामध्ये रिंग बेंड झाला तर अजून प्रॉब्लेम होतो. ताचा डांबर टाकलाय रस्त्यावर.
पण गाडी पळवायला पण मस्त मजा येते. आपण जे मिस केलेलं रोड ते आय थिंक चालू होत आहे आता. सो लेट्स एन्जॉय दॅट रोड. ते बघा समोरचा जो रस्ता आहे, टॉकिंग अबाउट दॅट रोड. These are the famous Kinnaur Road. Rampur is 45 kilometer. And yes, मोठी गाडी आली. हे आपलं काही झालं तरी आपलं सुसाट असतं, फरकच नाही पडत. चाललंय वॉटर क्रॉसिंग. लँडस्लाईड मध्ये झाली वॉटर क्रॉसिंग. And this is the entry gate. For now, for us, it is exit. अजून एक ढगाला मागे टाकलं. वी जस्ट रीच रामपूर. अजून 127 पण दाखवते शिमला. आय थिंक गोइंग फॉर इट. नो ब्रेनर. रात्री 10 वाजता तरी पोहोचलात तरी चालेल, काही फरक पडत नाही. होपफुली 10 नाही भरणार, आपण 6-7 पर्यंत पोहोचायला पाहिजे. 7 पर्यंत तरी पोहोचायला पाहिजे. ऑल रोड कंडिशन अँड घाट सेक्शन.
सध्या पावसावर रेसिंग चालू आहे. शिमल्याला 5 किलोमीटर दाखवत आहे शिमलाचं. पुढचा घाट सेक्शन लक्षात ठेव घेता 1 तास लागायला पाहिजे. फक्त पाऊस नाही पाहिजे. अजून शिमला 89 किलोमीटर दाखवत आहे. समोर बघा सगळा पाऊस भरलेला आहे समोर. आजपासून आपला पाठशिवणीचा खेळ चालूच आहे. कावं कुठे कुठे बसलेत बघा. बापरे. हा उन्हाला नारकंडा क्रॉस केलाय. स्टिल 60 किलोमीटर टू गो. अरे बापरे. नारकंडा बऱ्यापैकी हाईटवर आहे, त्यामुळे जसं नारकंडा जवळ आलं तशी थंडी जाणवायला लागली. सूर्य मावळतीला आलाय. 6:16 झालेत. अजूनही 48 किलोमीटर दाखवते. पोच तासाभरात. सुप्रभात मित्रांनो. या बॅक टू शिमला. काल रात्री बरंच लेट झालं. 9:15 वाजले पोचलेला शिमल्याला. सो आपण आपल्या या जुन्याच हॉटेलचं थांबलो होतो आणि आता परतीचा प्रवास चालू. सध्या काय ते डिसिजन घेतलं आहे सांगू तुम्हाला काय ते. गाडी चालू करूया आणि आय लेट यू नो. चला भेटू 5 मिनिटात सेटअपवर. सुप्रभात मित्रांनो पुन्हा एकदा. सो आपण शिमल्यावरून चाललो आहेत खाली. चंदीगड किंवा आम्हाला अजून डिसिजन घेतोच आहे मी. प्लॅन असा आहे जो नाही आवडणार बऱ्याच जणांना, पण सध्या तरी मजबुरी आहे. हा तर प्लॅन असा आहे की चंदीगडवरून आपण गाडी कुरिअर करतो. चंदीगड किंवा अंबालावरून कुरिअरचं अजून फिगर आउट करतो मी कसं करायचं ते, काय करायचं ते. दॅट आय एम स्टील फिगरिंग आउट. चंदीगडला पोचल्यावर करू. मला काही काम आहेत मुंबईमध्ये, त्यासाठी मला त्या सुट्टीची गरज आहे 2-3 दिवस. आणि हे बरंच हेक्टिक झालंय, त्यामुळे आरामाचीही गरज आहे. त्या अनुषंगाने मी विचार केला की आपण गाडी कुरिअर करूया आणि मी स्वतः फ्लाईटने जाईल. आज काय होतं ते तर कसं होतं ते बघूया. सो बघू. पोहोचू चंदीगड. तर प्रवास स्टार्ट केलाय. पोहोचू लगेच चंदीगडला. 4 तास तरी लागणार. घाट सेक्शन आहे. काल मला समजलं गुगल मॅप 80 किलोमीटरला 2.5 तास का दाखवत होता. ते लिटरली तेवढे तास लागले. व्हेरी नाईस प्लेस टू से.
फॅमिलीला घेऊन एकदा यायलाच पाहिजे इकडे. द प्लस पॉइंट ऑफ दिस प्लेस इज तो जो मोठा प्रवास करून जावं लागतं आपल्याला हिमाचल किंवा उत्तराखंड साईडला, ते करावं लागत नाही इकडे. हा स्टील घाट, पण चांगला घाट आहे, जसा प्रशस्त आहे, जास्त नागमोडी वळलं नाही आहेत, त्यामुळे फॅमिलीला घेऊन यायला प्रेफरेबल आहे. आणि कसं आहे, चंदीगड एअरपोर्ट आहे, तिथून हार्डली 5 तास, सो प्रवासाची दगदगही होत नाही आणि तुम्हाला हिल स्टेशनला आल्याचं समाधानही मिळतं. इनफॅक्ट मी तर म्हणजे शिमलाच्या पुढे जे 2-3 आहेत, कुफरी आहे, फागू आहे, इन्स्टेड ऑफ शिमला आपण तिकडेही थांबू शकतो. तिकडेही व्ह्यूज चांगले आहेत. शिमला एवढं कमर्शियलाइज नाही आहे, बट आय थिंक व्ह्यूज चांगले आहेत, एन्जॉय करू शकता तुम्ही जर तुम्हाला फक्त हिल स्टेशन एन्जॉय करायचं असेल तर. सो चला, हा काय आपण रोड बऱ्याच वेळा कव्हर केलाय, त्यामुळे जास्त कव्हर नाही करत आहे. भेटू थोड्या वेळातच. खूपच इंटरेस्टिंग वाटतं. म्हणजे मी फर्स्ट टाइम बघितलं असं कुठे हिल स्टेशनला, याने इकडे थोडं लांबून दिसत, माहीत नाही कधी दिसत आहे तुम्हाला, की कुठे कुठे पार्किंगच्या सोयी अवेलेबल आहेत आणि कुठे कुठे अजून जागा किती अवेलेबल आहेत ते सांगितलं, आणि किती किती किलोमीटरवर. खूप चांगला फॅसिलिटी दिली त्यांनी, आणि हे लाईव्ह अपडेट आहे, विच इज रिअली गुड. हे असं शिमलाच्या एंट्रन्सलाच आहे हा बोर्ड, तर तुम्ही कधी येत असाल शिमला साईडला तुम्हाला पार्किंगची अवेलेबिलिटी समजेल. आजचा 1 वाजलाय, आपण 10-10:30 निघालो होतो. चार तास लागले आपल्याला खाली उतरायला. आता मोस्टली सगळं स्ट्रेट रोडच असणार आहे. फुलं बघाय मस्त फुलतात. इंदोर 4 स्ट्रेट रस्ता मिळालाय, मस्त पाहूया. माझ्यामध्ये एक लंच ब्रेक घेऊया. तिकडे आपल्याला 2-4 फोन करायचे आहेत त्या एजंटला, ते जरा फिगर आउट करूया. पण ढाबा जेवण चांगलं होतं, मस्त चिकनची एक डिश ऑर्डर केली होती, टिपिकल पंजाबी स्टाईल, आणि भाजी होते. त्यांच्यावर मस्त गप्पा झाल्या, पण जेवण चांगलं होतं. चला, 30 किलोमीटर उरलंय. चला, आज कम्प्लीट तर करायलाच पाहिजे कसंही करून. म्हणजे गाडीचं ते आज पाठवतात, उद्या पाठवतात, ते काय सगळं ते बघावं लागेल. सो निघूया. मला म्हणा ते चंदीगड फिरायला जा म्हणून, बघतो पहिला जाऊन मला हे बघायचं आहे की त्याचा काय सीन आहे पार्सलचा. त्याच्या आधी मला पॅकिंग बघावी लागणार आहे. सगळंच बघावं लागणार आहे. हा सुद्धा एक्सपिरियन्स आहे. जर इंडियन रेल्वेची सर्व्हिस आहे अवेलेबल, इट्स अ गुड थिंग. लेट्स यूज दॅट सर्व्हिस. गाडी कुरिअर करतोय, सो जॅकेट ठेवलाय, ह्याच्यामध्ये आतमध्ये पॅन्ट आहे, पेट्रोल काढलंय, हे साहेब होते आपले.